एवढाच कोड कन्स्ट्रक्टरचा आहे। पहिला पॉईंट असा आहे, क्लास जर आपण लिहिला तर कंपायलर काय करतो, ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर लिहितो, म्हणजे ॲड करतो। दुसरा पॉईंट असा आहे, क्लासचं नाव कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं। तिसरा पॉईंट असा आहे, कन्स्ट्रक्टरला रिटर्न व्हॅल्यू देता येत नाही। जर आपण दिली तर कंपायलर एरर देत नाही, कारण त्याला तो इन्स्टन्स मेथड समजतो आणि स्वतःहून एक कन्स्ट्रक्टर ॲड करतो। हे झाले 3 पॉईंट। आता चौथा पॉईंट असा आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केला कन्स्ट्रक्टरला कॉल जातो, बरोबर। चला पाचवा पॉईंट, कन्स्ट्रक्टरचा वापर हा इन्स्टन्स व्हेरिएबल इनिशियलायझेशनसाठी केला जातो, पाचवा पॉईंट। सहावा पॉईंट आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी इन्स्टन्स व्हेरिएबलला मेमरी कुठे देतात, हीप सेक्शन। हीप सेक्शन कुठे, हीप सेक्शन माहिती आहे ना, मेथड एरिया, हीप सेक्शन आणि जावा स्टॅक। जावा स्टॅक पासून हीप सेक्शन लांब आहे, सो त्या ऑब्जेक्टला पॉइंट करण्यासाठी कन्स्ट्रक्टर कॉल केल्या केल्या त्याला एक हिडन ॲड्रेस जातो। तो स्टोर करण्यासाठी वरती काय वापरला जातो, दिस रेफरन्स, हिडन दिस रेफरन्स। तुम्ही हा पॉईंट कसाही सांगा, तुम्हाला फक्त ना त्याने जर विचारलं ना की खरोखर दिस येतो, हे तू कसं एक्सप्लिसिटली मला सांगू शकतो, म्हणजे कोडमध्ये कसं दाखवशील, तर जो मगाशी कोड लिहून दाखवला ना तुम्हाला, दिस प्रिंट केला होता, आणि म्हणूनच मी बोललो एवढाच कोड कन्स्ट्रक्टरचा आहे, कळलं का, कारण तो फायनल कोड होता, ठीक आहे।